नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके एम.कॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजेच पैशाचे समयमूल्य ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचे व्यावहारिक उपयोग समजून घेणार आहोत। पाठीमागील 3 लेक्चरमध्ये आपण हे जे पैशाचं समय मूल्य आहे या संकल्पनेवर आपण 3 लेक्चर अपलोड केलेली आहेत। यामधील पहिल्या लेक्चरमध्ये आपण पैशाचे समय मूल्य ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचबरोबर हे पैशाचे समय मूल्य किती प्रकारचे असते। साधारणपणे 2 प्रकारचे पैशाचे समय मूल्य असते। एक म्हणजे फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे पैशाचे भविष्यातील मूल्य, आणि दुसरं प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे पैशाचे वर्तमानकालीन मूल्य, म्हणजे भविष्यातील पैशाचे वर्तमानकालीन मूल्य अशा या 2 समयमूल्याच्या संकल्पना आहेत। पैशाचे भविष्यातील मूल्य कॅल्क्युलेट करण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला कंपाऊंडिंग टेक्निक असे म्हटले जाते, व पैशाचे चालू मूल्य म्हणजेच वर्तमानकालीन मूल्य निश्चित करण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला डिस्काउंटिंग टेक्निक असे म्हणतात। त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पैशाचे भविष्यातील मूल्य कसे निश्चित करायचे हे गणितीय सूत्राच्या आधारे आपण समजून घेतलेले आहे। तसेच तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण वर्तमान कालातील म्हणजे भविष्यातील जे पैशाचं मूल्य आहे त्याची वर्तमानकालीन म्हणजे चालू जे मूल्य आहे ते मूल्य गणितीय सूत्राच्या आधारे कसे निश्चित करायचे याची चर्चा केलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष ह्या समय मूल्याची व्यावहारिक उपयोग जे आहेत म्हणजे पैशाचे समय मूल्य या संकल्पनेचे जे व्यावहारिक उपयोग आहेत या व्यावहारिक उपयोगांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। तर कोणते कोणते पैशाचे व्यावहारिक उपयोग आहेत, तर पहिला जो उपयोग आहे ॲप्लिकेशन्स ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी, फर्स्ट ॲप्लिकेशन इज डिटर्मिनेशन ऑफ इन्स्टॉलमेंट्स ऑफ लोन म्हणजे कर्जाचे हप्ते निश्चित करणे। बँकाकडून आपण जे कर्ज घेत असतो त्या कर्जाचे हप्ते निश्चित करण्यासाठी जनरली बँका पैशाच्या समय मूल्याची संकल्पना उपयोगात आणत असतात। यामध्ये कर्ज घेतल्यानंतर भविष्यामध्ये व्याजासह ही रक्कम कर्जदाराकडून बँकांना वसूल करावयाची असते। ही वसूल करण्यासाठी पैशाचे भविष्यातील मूल्य निश्चित करत असताना जे कंपाऊंडिंग टेक्निक आहे व्याजाचा दर त्यामध्ये विचारात घेऊन जे हप्ते आहेत ते हप्ते यामध्ये निश्चित केलेले असतात। त्यामुळे हा एक महत्त्वाचा उपयोग पैशाच्या समयमूल्याचा बँकिंग सेक्टरमध्ये होत असतो। त्यानंतर दुसरा जो व्यावहारिक उपयोग आहे तो आहे भविष्यातील निधी संचयासाठी ठेवी निश्चित करणे। हा व्यावहारिक उपयोग सर्वसामान्य व्यक्ती तसेच व्यवसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा केला जात असतो। आपणास जर भविष्यातील ध्येय डोळ्यासमोर ठेवून बचत करावयाची असेल तर आजपासूनच आपण किती बचत केली पाहिजे हा आकडा भविष्यातील मूल्य निर्धारित करून सर्वसामान्य व्यक्ती हा निधी किंवा हा बचतीचा आकडा निश्चित करीत असते। व्यवसायिक जगतामध्ये सुद्धा भविष्यामध्ये जे प्रकल्प हाती घ्यावयाचे आहेत, भविष्यामध्ये जे मोठे खर्च करावयाचे आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते। हा निधी व्यावसायिक बचतीच्या स्वरूपात
म्हणजे नफ्यामधील काही भाग हे व्यावसायिक बाजूला काढून ठेवत असतात. कीप असाइड फ्रॉम द प्रॉफिट, ही रक्कम व्यावसायिक बाजूला काढून ठेवत असतात. तर ही रक्कम दरवर्षी किती बाजूला काढून ठेवावयाची हे या संकल्पनेच्या आधारे व्यवसायिक जगतामध्ये निश्चित केले जात असते. हा एक दुसरा महत्त्वाचा उपयोग या संकल्पनेचा आपणास दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो उपयोग आहे तो उपयोग आहे डिटर्मिनेशन ऑफ इफेक्टिव्ह रेट ऑफ रिटर्न, म्हणजे प्रभावी परतावा दर निश्चित करणे. आता प्रभावी परतावा दर म्हणजे नेमकं काय ते प्रथम आपल्याला समजणं गरजेचं आहे. जनरली ज्यावेळेस आपण इथं गुंतवणूक करीत असतो किंवा बँका गुंतवणुकीवर व्याज देत असतात किंवा गुंतवणूक कंपन्या गुंतवणुकीवर व्याज देत असतात, हे व्याज देत असताना हे कंपाऊंडिंग किती वेळा केलं जातं. आपण कंपाऊंडिंगमध्ये बघितलं, महिन्यातून एक वेळ व्याज मिळेल किंवा तिमाही व्याज दिलं जात असतं, काही ठिकाणी 6 माही व्याज दिलं जात असतं, काही ठिकाणी पूर्ण वर्षानंतर गुंतवणुकीवरचं व्याज दिलं जात असतं. जर दररोज व्याजाचा विचार केला जात असेल तर ज्या व्याजदरानं व्याज निश्चित केलेलं असतं त्या व्याजदरानं जर वर्षभर कंपाऊंडिंग केलं तर जो इफेक्टिव्ह रेट ऑफ रिटर्न आहे, प्रभावी जो परतावा दर आहे, तो निश्चितच काय असतो, वाढलेला असतो. म्हणजे 8% जर वार्षिक दर असेल आणि वर्षातून 4 वेळा जर कंपाऊंडिंग केलं, म्हणजे दर 3 महिन्याला व्याज कॅल्क्युलेट करून त्या गुंतवणुकीमध्ये जर ॲड करत गेलं तर हा जो व्याजाचा दर आहे पूर्ण वर्षाअखेर 8%पेक्षा जास्त असल्याचं दिसून येत असतं. तर हा जो इफेक्टिव्ह रेट ऑफ रिटर्न आहे, हा इफेक्टिव्ह रेट ऑफ रिटर्न थ्रू टाईम व्हॅल्यू ऑफ मनी, म्हणजे पैशाच्या समयमूल्य संकल्पनेच्या आधारे काय करता येत असतो, इथं निर्धारित करता येत असतो. त्यामुळे सहसा जे गुंतवणूक सल्लागार आहेत हे सल्लागार कंपाऊंडिंग हे दरमहा किंवा दर तिमाही करावे अशा स्वरूपाचा काय करत असतात, सल्ला देत असतात. आणि आपणसुद्धा ज्यावेळेस इथं बचती करत असतो त्यावेळेस जे व्याज आपण जमा करत असतो किंवा व्याज आपण घेत असतो किंवा व्याजच पुन्हा काय करत असतो, गुंतवत असतो, ते जर दरमहा किंवा दर तिमाही आपण असं मुद्दलामध्ये व्याज जर ॲड करत गेलो तर प्रभावी जो परतावा दर आहे तो प्रभावी परतावा दर निश्चितच आपल्याला वाढीव स्वरूपाचा दिसत असतो किंवा जास्त व्याज त्यामध्ये आपल्याला मिळत असते. त्यामुळे हा जो प्रभावी परतावा दर आहे तो निश्चित करण्यासाठी या समय मूल्याची संकल्पनेचा वापर केला जात असतो. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ ॲन्युटी, हा एक वापर पैशाच्या समयमूल्यासाठी होत असतो. जी ॲन्युटी आहे, आता ॲन्युटीचा अर्थ आपण बघितला, एक दरवर्षी एक इवन अमाऊंट म्हणजे एक समान रक्कम काय केली जात असते, इथं निश्चित केली जात असते. मग ते गुंतवणुकीसाठी असेल किंवा भाडे देण्यासाठी असेल, या अर्थानं एक वर्षासन इथं निश्चित केलेलं असतं. मग भविष्यात आपल्याला एका विशिष्ट रकमेनं दरमहा किंवा दरवर्षी बचत करून एक स्पेसिफिक अमाऊंट जर साठवायची असेल तर दरवर्षी नेमकी वर्षासनाची रक्कम किती असावी हे निश्चित करणं हे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे पैशाच्या समयमूल्याच्या संकल्पनेचा वापर करून निश्चित करणं शक्य होत असतं. त्यामुळे हा एक महत्त्वाचा उपयोग या संकल्पनेचा आपल्याला व्यवहारामध्ये दिसून येतो. त्यानंतर पुढचा उपयोग आहे डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ रिटर्न. ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करत असतो त्या ठिकाणी म्हणजे बँकामध्ये गुंतवणूक केली जात असते किंवा ज्या गुंतवणूक कंपन्या आहेत या गुंतवणूक कंपन्यांच्यामध्ये आपण गुंतवणूक करत असतो. मग ह्या गुंतवणूक कंपन्यांना आपला जो रेट ऑफ रिटर्न आहे तो रेट ऑफ रिटर्न म्हणजे जे काय व्याज द्यावयाचं आहे ते व्याज निर्धारित करण्यासाठी या पैशाच्या समयमूल्याच्या संकल्पनेचा वापर होत असतो. म्हणजे जे एक्झिस्टिंग रेट ऑफ रिटर्न आहेत मार्केटमध्ये कोणत्या दरानं इथं गुंतवणूकदारांना व्याज दिलं जात असतं, म्हणजे प्रिव्हेलिंग रेट ऑफ रिटर्न, या रिटर्नचा म्हणजे या दराचा विचार करून अभ्यास करून या गुंतवणूक कंपन्या बँका
आपल्या ठेवीवरचं जे व्याज आहे ते व्याज निश्चित करीत असतात. 6 नंबरचा व्यावहारिक उपयोग आहे डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजेच विपत्र मूल्य निश्चित करणे. तर पहिल्यांदा हे डेप्ट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच विपत्र म्हणजे नेमकं काय हे समजणं गरजेचं आहे. विपत्र सर्वसाधारणपणे ज्या गुंतवणूक कंपन्या असतात किंवा जे व्यावसायिक असतात त्यांना जर कर्जाऊ स्वरूपाचा निधी उभारावयाचा असेल तर जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे निधी उभारण्यासाठी जो डॉक्युमेंट जे कागदपत्र, जसं जर कर्जाऊ हे जर स्वमालकीचं भांडवल जमा करायचं असेल तर भागांच्याद्वारे म्हणजे शेअर्सच्याद्वारे निधी उभारला जात असतो. जर कर्जाऊ स्वरूपात निधी उभारावयाचा असेल तर जे इन्स्ट्रुमेंट इश्यू केले जात असतात त्याला विपत्र किंवा डेप्ट असं म्हटलं जातं. खास करून जे डिबेंचर्स असतात, कर्ज रोखे किंवा बॉन्ड, हे डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये विचारात घेतले जात असतात किंवा ही डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहेत. तर त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य निर्धारित करण्यासाठी या पैशाच्या समयमूल्य संकल्पनेचा वापर केला जात असतो. कारण या मूल्यावरच या संस्था या डेप्ट इन्स्ट्रुमेंटचं जे व्याजदर आहे तो व्याजदर इथं निश्चित करीत असतात. आणि व्याजाचा दर निश्चित करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटची जी फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी किंमत असं त्याला म्हटलं जात असतं, ती दर्शनी किंमत निश्चित करावी लागत असते. आणि या दर्शनी किंमतीचं जे भविष्यातील मूल्य आहे त्याचा विचार करून जो परतावा आहे म्हणजेच जो इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट निश्चित करावयाचा असतो. त्यामुळं हे मूल्य निश्चित करण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला जात असतो. त्यानंतरचा जो उपयोग आहे तो आहे डिटर्मिनेशन ऑफ ग्रोथ रेट ऑफ शेअर्स, म्हणजे हे जे भाग आहेत त्या भागाचा वृद्धी दर निश्चित करण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग होत असतो. भागांच्या ज्या किमती आहेत त्या स्टॉक मार्केटमधील व्यवहारातून निश्चित होत असतात. स्टॉक मार्केट जर तेजीमध्ये असेल तर या किमती वाढत असतात. स्टॉक मार्केटमध्ये जर मंदी असेल किंवा आर्थिक व्यवहार किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदी असेल तर ह्या शेअरच्या किमती सातत्यानं कमी जास्त होत असतात. परंतु ओव्हरऑल ज्या किमती आहेत 1, 2, 3, 4, 5 वर्षाचा जर इथं विचार केला तर या किमतीमध्ये काय दिसून येत असते, इथं वाढ दिसून येत असते. मग ह्या वाढीचा जो दर आहे, किती टक्के दरानं या भागांच्या किमती बदलत आहेत किंवा वाढत आहेत हे निर्धारित करण्यासाठी या पैशाच्या समयमूल्य संकल्पनेचा उपयोग होत असतो. हा उपयोग करण्यासाठी म्हणजे हा ग्रोथ रेट निश्चित करण्यासाठी विशेषतः जे टेबल व्हॅल्यू आहेत, फ्युचर व्हॅल्यू फॅक्टर टेबल जे आहेत, या टेबल व्हॅल्यूचा विचार करून हा जो ग्रोथ रेट आहे तो ग्रोथ रेट निर्धारित केला जात असतो. तर अशा पद्धतीनं या पैशाच्या समयमूल्य संकल्पनेचा व्यवहारामध्ये उपयोग होत असतो. विशेषतः 2 ते 3 खास कारणासाठी या संकल्पनेचा उपयोग झाल्याचं आपल्याला जास्त करून दिसत असतं. पहिलं कारण म्हणजे कर्जाचे जे हप्ते आहेत ते निश्चित करणं. दुसरं म्हणजे भविष्यामध्ये जो निधी लागणार आहे तो निधी संचय करण्यासाठी किती रक्कम आजपासूनच आपल्याला साठवून ठेवावी लागेल यासाठी या संकल्पनेचा वापर होत असतो. आणि हे जी ॲन्युटी आहे, जे वर्षासन आहे, ती वर्षासनाची रक्कम निश्चित करण्यासाठी विशेषतः या संकल्पनेचा व्यवहारामध्ये आपल्याला उपयोग होत असल्याचे दिसून येते.